कर्जमाफीसाठी 17 लाख शेतकऱ्यांची यादी तयार. 12,80,000 शेतकऱ्यांची KYC पूर्ण. 2,30,000 शेतकऱ्यांची ॲग्री स्टॅकवर नोंदणीच नाही. 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. कर्जमाफीमध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे थोडक्यात पाहू. नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारी 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचं टेन्शन मिटणार आहे. पण राज्यात जवळपास 32 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असताना उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत याची चिंता मात्र कायमच राहणार आहे. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण यासाठी वारसाची नोंद असणे आवश्यक असणार आहे. आता जर वारसाची नोंद असेल तर ठीक आहे, पण जर वारसाची नोंद नसेल तर ह्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना आणखी हेलपाटे घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची कर्जमाफीही लांबू शकते. सहकार मंत्र्याच्या माहितीनुसार जवळपास 13,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्रुटी किंवा चुका आढळल्या आहेत. या त्रुटी चुका आता दुरुस्त केल्या जात आहेत. यामुळं या 13,000 शेतकऱ्यांना ह्या त्रुटी आणि चुका दुरुस्त झाल्यानंतरच लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. या योजनेला अंतिम मुदत नाही. शेवटच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. पण या योजनेला निश्चित मुदत नसल्याने शेतकऱ्यांना माझी कर्जमाफी केव्हा होणार आणि मला नवीन कर्ज केव्हा मिळणार ही चिंता मात्र कायमच राहणार आहे. मंत्र्यांच्या माहितीनुसार जवळपास 2,30,000 शेतकऱ्यांची ॲग्री स्टॅकवर नोंदणीच नाही. त्यामुळे आता यांच्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. आता ही विशेष मोहीम किती दिवसात राबवली जाणार आणि ही केव्हा पूर्ण होणार, म्हणजे या शेतकऱ्यांना इतरांपेक्षा कर्जमाफीसाठी आणखी वाटच पाहावी लागणार आहे. सरकारसाठी कर्जमाफीतील त्रुटी चुका दूर करणे हे खरंच कठीण काम असेल की सरकार जाणून बुजून ही कर्जमाफीची प्रक्रिया लांबणीवर टाकत आहे? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.